महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 5वा समास 6वा शुद्ध ज्ञान निरूपण। श्रीराम ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान। मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे। नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान। जे दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक ओसरे। समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान। मन बुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार। उल्लेख परेहून पर या नाव ज्ञान। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री विभूषित जगद्गुरु नरेंद्राचार्य माऊली यांच्या चरणकमली वंदन। आपणा सर्वांना श्री गुरुदेव। भाविक हो, आजच्या या दशक 5वा समास 6वा यामध्ये शुद्ध ज्ञान निरूपण याचं आपण मार्गदर्शन श्रवण करणार आहोत। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणतात, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर। देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर। देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर। जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो सागर, जशी उसात हो सागर। तसा देहात हो ईश्वर, तसा देहात हो ईश्वर। कसा देहात हो ईश्वर, कसा देहात हो ईश्वर। जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी। तसा देही चक्र पाणी, तसा देही चक्र पाणी। देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर। आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर। देह देवाचे मंदिर, देह देवाचे
देहात देव देहात देहात देव देहात देहात का हो जाता राहुळात का हो जाता राहुळात तुका सांगे मूढ जना तुका सांगे मूढ जना देव देही का पहाना देव देही का पहाना देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर आत्मा परमेश्वर देवाचे मंदिर देवाचे मंदिर देवाचे मंदिर. भाविक हो, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या अभंगातून आपल्याला हा अर्थबोध होतोय की जो देव जो आहे आपल्या देहामध्ये आहे, त्याचं अस्तित्व आपल्या देहामध्ये, आणि हेच आपल्या जगद्गुरु माऊलीने सुद्धा अगदी स्वयं अनुभवाने, कारण संत जे सांगतात त्यामध्ये एक आत्मविश्वास असतो, त्यामध्ये एक त्यांचा स्वतःचा अनुभव असतो. म्हणून आपले परमपूज्य जगद्गुरु माऊली सुद्धा अगदी ठामपणे सांगतात, स्वयं अनुभवाने सांगतात, देव आहे हृदयात नको जाणे राऊळात साऱ्या संतांनी जाणीला श्रेष्ठ अशा परमात्म्याला. की जे देव जे आहे परमात्मा जो आहे, या परमात्म्याचं जे अस्तित्व जे आहे ते आपल्या देहामध्ये आहे. म्हणून मी देह अशी भावना नसता कामा, तर मी देह नसून मी आत्मा आहे. जो आपल्यामध्ये आहे तो आत्मा, आणि जो आपला आत्मा अनंत आत्मे आणि चराचर व्यापून जो शिल्लक राहतो तो परमात्मा. पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे जो माझ्यामध्ये आहे आणि तो संपूर्ण चराचरामध्ये आहे. संपूर्ण जे चराचर जे आहे हे चराचर या परमात्म्याने व्यापलेलं आहे. परमात्मा जो आहे त्याच्यामध्ये वसलेला आहे. भाविको नुसता वसलेला नाही आहे, तर संपूर्ण चराचर, संपूर्ण जी सृष्टी जी आहे ही सृष्टी त्या परमेश्वराने, त्या परमात्म्याने निर्माण केलेली आहे. तो सृष्टीचा पालन करताय, तो सृष्टीचा निर्माता आहे, तो सृष्टीचा पालन करताय आणि तोच विनाश करताय. असा हा परमात्मा आहे. तो जसा सृष्टी चालवतो तर तशा प्रकारे तो आपला देहसुद्धा चालवतो, आणि त्याकरिता आत्मरूपामध्ये तो आपल्या देहामध्ये आहे. भाविक हो, आपण प्रवास करतोय, प्रवासासाठी म्हणजे एका आपण वाहनामध्ये बसलेलो आहोत, एका गाडीमध्ये आपण बसलेलो आहोत, किमती गाडी आहे, परंतु ड्रायव्हर खाली उतरला तर आपल्याला जे ध्येय, आपल्याला ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्या प्रवासाचं ध्येय किंवा ते ठिकाण आपण गाठू शकत नाही, कारण ड्राईव्ह म्हणजे हाकणारा, चालवणारा ड्रायव्हर खाली उतरला, गाडीची किंमत शून्य. किमती पिंजरा आम्ही आणलेला आहे, किमती पिंजरा आम्ही आणलेला आहे, त्या पिंजऱ्यामध्ये जर पोपट नसेल तर त्या पिंजऱ्याची किंमत काय, त्या पिंजऱ्याला शोभा येईल का, तर शोभा येणार नाही आहे. तसं आपल्या देहामध्ये तो परमेश्वर जर नसेल, म्हणजे देहामध्ये परमेश्वर आहे म्हणून या देहाची किंमत वाढलेली आहे, म्हणून या देहाची शोभा वाढलेली आहे, हे समजणं याला शुद्ध ज्ञान म्हणजेच याला आत्मज्ञान जे आहे असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला भगवंताचं अस्तित्व कळेल की तो माझ्यामध्ये आहे, तो संपूर्ण चराचरामध्ये आहे, अशी जेव्हा भावना निर्माण होईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण त्याच्याशी लीन होणार आहोत. त्याच्यावरती आपली श्रद्धा बसणार आहे. मी त्याच्यापुढे कोणी नाही, अर माणसा तू वेडा की खुळार, देवापुढं माणूस पाला पाचोळा. बाबा तू त्याच्यापुढे कोणी नाही आहेस. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलवू शकणार नाहीये, सृष्टीतला कुठलाही व्यवहार त्याच्या सत्तेशिवाय होऊ शकणार नाहीये. हे ज्ञान झालं की आपल्याला घमेंड होणार नाहीये, आपल्याला अहंकार होणार नाहीये, आणि कधी भांडण सुद्धा होणार नाही. भांडण म्हणजे मला म्हणजे व्यक्तिमत्व भांडण नाही म्हणायचं आहे, ओ चक्क शरीराच्या अवयवाने भांडण केलं. पाय काय म्हणायचे, आपण पण कधी कधी म्हणतो माझ्या पायामध्ये बळ आहे ना, तोपर्यंत एकदा पाय बसले की काही करू शकत नाही म्हणतो आपण. तसं पाय म्हणायला लागले मी श्रेष्ठ, मी चाललोच नाही तर कसं होईल. आता पायाचं ऐकल्यानंतर हात काय गप्प बसणार का, त्याच्यामुळे हात सुद्धा म्हणायला लागले की मी जर काय आणलंच नाही, आपण म्हणतो ना की मी कमवलंच जर नाही तर कसं काय होणार. त्याच्यामुळं हात म्हणायला लागले की मी श्रेष्ठ.
पायाचं ऐकल्यानंतर हाताला पण वाटलं मी काय कमी आहे का, मी सुद्धा श्रेष्ठ. झालं असं करता करता डोळे म्हणायला लागले मी श्रेष्ठ. मी पाहिलंच नाही तर तुम्ही कसं जाणार, बघितलंच नाही तर ते कसं घेणार, त्याच्यामुळे मी श्रेष्ठ. हे करता करता कान म्हणायला लागले मी श्रेष्ठ, ऐकलंच नाही तर कुठे जाणार, काय करणार. अशा प्रकारे निर्माण झालं. इतक्यात पोटाला वाटलं की आपण आता जिंकणार. का, महत्त्वाचं आहे ना. बघा ना, सकाळ झाली, थोडीशी वेळ झाली, दुपारची वेळ झाली, संध्याकाळची वेळ झाली की इकडे अलार्म वाजतो. महत्त्वाचं स्थान आहे ना ते ठिकाण, सर्व त्यासाठीच चाललेलं आहे ना. आणि त्यामुळं पोट म्हणाला आता ह्या सगळ्यांचं आहे ना मी घमंड जिरवणार, असं त्या पोटाला वाटतं. म्हणून पोट म्हणायला लागलं की तुमचं राहू दे बाबा, मी श्रेष्ठ आहे. तुम्ही जाल काही कमवार आणाल, पण टाकणार कुठं, इथंच ना, इथंच ना. तेव्हा कुठे जायचं ते जा, हाताने आणा, पायाने जा, कुठे कमवण्यासाठी जा, पण इथं काहीही टाकायचं नाही. हा जो भाग आहे म्हणजे माझ्या इथे काहीच टाकायचं नाही, चालेल का. म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांचं सुरू होतं मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. इतक्यात आत्मा जो आहे, आत्मा काय म्हणतो माहिती आहे, बाबा रे तुमचं जे काही चालू आहे ना ते जरा चालू राहू द्या, तोपर्यंत मी जरा बाहेर जाऊन येतो. तेव्हा मात्र सर्वांची जिरलीने सर्वांना कळलं की जर का आपल्या या देहातला आत्मा जर निघून गेला तर सर्व जी यंत्रणा जी आहे ती सर्व यंत्रणाच बंद पडेल, आपण काहीही करू शकणार नाही. आणि मग तो जो वाद मिटला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आत्मा रथी, देह रथ, बुद्धी सारथी आणि मन हा लगाम आहे. म्हणजे काय की जे आपल्या देहामधला जो तो परमेश्वर जो आहे, तो परमात्मा एकदा उतरला की आपण काहीच करू शकणार नाही आहेत. हातपाय हलणार नाहीत, काम करणार नाही, नोकरी करणार नाही, व्यवसाय सगळं काही थांबेल. कधी कधी बघा काही माणसं म्हणतात की नाही बाबा मी देव मानतच नाही आहे. परंतु मी देव मानत नाही हे बोलण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये तो आहे, म्हणून आपण बोलू शकतो. त्याच्यातलं निघून गेलेली व्यक्ती काहीच बोलू शकणार नाही आहे. आणि हे ज्ञान जे आपण प्राप्त करायचे त्यालाच आपण आत्मज्ञान असं म्हणतात. म्हणून असं म्हटलेलं आहे, पाहावे आपणासी आपण या नाव आत्मज्ञान. म्हणजे आपण आपल्यालाच पाहायचं आहे, आपल्या स्वस्वरूपाची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे आणि ती आपण ह्या जन्मीच करू शकतो. बघा ना भाविक हो, परमेश्वराने 83,99,999 योनी निर्माण केल्या, परंतु त्या परमेश्वराचं समाधान नाही झालं. का नाही समाधान झालं तर परमेश्वराला माहीत आहे की ह्या ज्या अन्य ज्या योनी आहेत ह्या योनी स्वतःला पाहू शकणार नाहीत, मला ओळखू शकणार नाही आहेत. का तर तेवढं ज्ञान त्याच्याकडे नाही आहे. परमेश्वराने आपल्याला सगळ्यांपेक्षा काहीतरी एक वेगळं दिलेलं एक वरदान दिलेलं आहे. म्हणून तर समर्थ रामदास स्वामीजी याच ग्रंथामध्ये म्हणतात, आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांसी. की सगळ्यांपेक्षा भगवंताने आपल्याला बुद्धीचं वरदान दिलेलं आहे आणि या बुद्धीचा वापर करून हा मला ओळखेल. काय ओळखेल, आने की वाट कौन, जाने का घाट कौन, कौन में कौन समाया है और कायकू नरदेह आया है. म्हणजे काय की हा जो मला मनुष्य जन्म जो मिळालेला आहे या मनुष्य जन्माचं सूक्ष्म गूढ कारण काय आहे, मी कोण आहे, मला जन्माला घालणारा कोण आहे, माझ्या जन्माचं कर्तव्य काय आहे हे तो ओळखेल आणि तो काय करेल की आपल्या जन्माचं जे आहे तो सार्थक करेल. आणि अशा प्रकारची अपेक्षा भगवंताने आपल्याकडून केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. आणि भाविक अशा प्रकारे आपण त्याची अपेक्षा जर पूर्ण नाही करू शकलो, हे शुद्ध ज्ञान आपण जर नाही प्राप्त जर केलं तर आता त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे. ते नुकसान काय आहे, पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठर शयनम. म्हणजे काय ही जी जन्ममृत्यूची जी एझर जी आहे ती चुकणार नाही आहे, आपल्या जन्माचं सार्थक होणार नाही आहे. जोपर्यंत हे शुद्ध ज्ञान आपल्याला होत नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान जे हवं आहे ते मिळणार नाही आहे. जगद्गुरू माऊली आपल्याला नेहमी सांगतात की जीवनामध्ये आपल्याला सुखसुद्धा हवं आहे आणि जीवनामध्ये आपल्याला समाधानसुद्धा हवं आहे. विज्ञान सुख देईल पण समाधान देऊ शकणार नाही. म्हणून प्रपंच करता करता परमार्थ करणं ही काळाची गरज तेवढ्यासाठीच आहे. म्हणून माऊली सांगतात की जर समाधान आपल्याला हवं असेल तर शुद्ध ज्ञान होणं हे फार महत्त्वाचं आहे, आत्मज्ञान होणं हे फार महत्त्वाचं आहे. आता आत्मज्ञानाची आवश्यकता काय आहे हे मी थोडंसं एक या ठिकाणी आपल्याला उदाहरण देईन. एक प्राचार्य आहेत आणि ते एक मोठी अशी खाडी होती आणि त्या खाडीतून म्हणजे एका नावेतून त्यांना खाडी पार करायची होती आणि म्हणून ते त्या होडीमध्ये बसले. आता होडीमध्ये आणखी कोण पॅसेंजर नव्हते,
योगासारखी त्यांना अर्जंट काहीतरी जायचं असेल म्हणून म्हटले असते की बाबा चला मला लवकरात लवकर जरा सोडा, म्हणून त्या होडीमध्ये बसले. आणि बसल्यानंतर त्यांचा वार्तालाप सुरू झाला. तर त्या प्राचार्याने त्या नावाड्याला विचारलं की बाबा तुला याच्यातलं काय, एक प्रश्न विचारला, तुला याच्यातलं काय ज्ञान आहे का, भौतिक ज्ञान का आहे का बाबा तुला. त्या नावाड्याने सांगितलं की नाही काय ह्याच्यातलं मला ज्ञान नाही आहे. तुला काय आता हा सध्या जी टेक्नॉलॉजी वगैरे काय निघालेली आहे त्याच्यातलं काय तुला ज्ञात आहे का, तुला काय खगोलशास्त्राचं ज्ञान आहे का, तुला काय जनरल नॉलेज आहे का वगैरे, असे 3 प्रश्न त्याला त्या नावाड्याला विचारलं. त्याने सांगितलं नावाड्याने की बाबा नाही आहे, माझं काम एवढंच आहे, सकाळी उठायचं, या नावेमध्ये बसायचं, जे काही पॅसेंजर येतील त्यांना त्या तीराला नेऊन सोडायचं, जी काही कमाई असेल त्याच्यामध्ये उदरनिर्वाह चालवायचं, एवढंच माझं काम, या व्यतिरिक्त मला काही ज्ञान नाही आहे. 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, नाही उत्तर देता आलं, तेव्हा प्राचार्य म्हणतात की बाबा तुझं 25% आयुष्य फुकट. आता यालाही वाईट वाटलं. दुसरा प्रश्न विचारला, उत्तर नाही देता आलं, अरे बाबा तुझं 50% आयुष्य फुकट. तिसरा प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारला, त्याला उत्तर नाही देता आलं, आणि त्यामुळं ते प्राचार्य त्या नावाड्याला म्हणतात तुझं 75% आयुष्य फुकट गेलेलं आहे. आता याला टेन्शन आलं, बसला आणि आयुष्य त्याचं फुकट घालवायला लागला. परंतु काही कालावधीमध्ये, कारण भरपूर जरा अंतर होतं, खाडीही मोठी होती, आणि काही कालावधीमध्ये काय झालं की वातावरण नेमकं बदललं, त्या खाडीमध्ये पाणी वाढलं, जोरदार वादळ निर्माण झालं. ती परिस्थिती प्रथम प्राचार्याच्या पूर्वी त्या नावाड्याच्या लक्षात आली की ह्या परिस्थितीमध्ये आपण आपले नाव कंट्रोल करू शकत नाही. हे जेव्हा लक्षात आलं, अत्यंत हा टेन्शनमध्ये आता नेमकं करायचं काय. आणि त्याच वेळेला ह्या प्राचार्यांचे 3 प्रश्नही आठवले, आणि त्यांनी चौथा प्रश्न, म्हणजे त्याच्यासाठी तो पहिला प्रश्न होता, त्याने त्या प्राचार्यांना एवढंच विचारलं की सर आपण 3 प्रश्न विचारलेत, प्रत्येक प्रश्नाला 25% आयुष्य माझं फुकट गेलं, म्हणून 75% आयुष्य माझं हे फुकट गेलेलं आहे, पण सर मला तर एवढंच सांगा की आपल्याला पोहता येतं का. तर लगेच सरांनी सांगितलं की नाही, कधी प्रसंगच आला नाही, कधी वेळच आला नाही, मला पोहताच येत नाही आहे. तेव्हा नावाडी म्हणतो की मी माझं पाहीन, पण तुमचं आयुष्य आता फुकट जाण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही पैल तीर जो आहे तो तीर गाठू शकत नाही. भाविको हो, ह्या दृष्टांतातून बोध घ्यायचा आहे. याचा अर्थ असा नाही आहे की प्राचार्य होऊ नये, डॉक्टर होऊ नये, शिक्षण घेऊ नये, असं याच्यातून बोध घ्यायचा नाही. उलट माऊली सांगतात, भाविकांना मार्गदर्शन करताना, पालकांना मार्गदर्शन करताना माऊली सांगतात की बाबा रे, मुलासाठी प्रॉपर्टी करणं हा दुय्यम दर्जा त्याला द्या, परंतु तुमच्या मुलांना तुम्ही योग्य प्रकारचं दर्जेदार शिक्षण द्या. कारण प्रॉपर्टी तुम्ही मिळवून द्याल, पण जर ज्ञान नसेल तर तो प्रॉपर्टी तो नुकसान करेल त्या प्रॉपर्टीचं, त्याला त्याची देखभाल करता येणार नाही आहे. परंतु आपण जर ज्ञान दिलं तर तो यासाठी त्याला जीवनामध्ये शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. तर लौकिक शिक्षण दिलंच पाहिजे, कारण ज्या युगामध्ये आपण वावरत आहोत हे विज्ञान युग आहे, बुद्धिवादी युग आहे, अभ्यास युग आहे, आणि यामध्ये आपल्याला अभ्यास करून पुढे गेलंच पाहिजे. म्हणून तुमच्या मुलाला लौकिक शिक्षण जरूर द्या. पण मी या ठिकाणी आणखीन आवर्जून सांगेन की तुम्ही आणि तुमच्या मुलाने जरूर आत्मज्ञानही मिळवा, कारण ही जी कार्यशाळा आहे संतांची, या कार्यशाळेमध्ये सांगितलं जातं पुनरुत्पी जन्मा येणे नाही. परत जर आपल्याला जन्माला यायचं नसेल तर आपल्याला आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. आणि दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी नेमकं तेच सांगितलेलं आहे की तुम्हाला शुद्ध ज्ञान झाल्यानंतर तुम्ही कसे असाल, हा खरा समासाद आहे. आणि या समासावर आपल्याला बोलायचं आहे. माझ्यापाशी फार वेळ कमी आहे, त्यामुळे मी आपल्याला संक्षिप्त समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मगाशी आपण आमच्या प्रबोधनकार वरेकर गुरुजींकडून ऐकून घेतलं की हात म्हणाले मी श्रेष्ठ, पाय म्हणाले मी श्रेष्ठ, पोट म्हणालं मी श्रेष्ठ, डोळे म्हणाले मी श्रेष्ठ, कान म्हणाले मी श्रेष्ठ, सगळे श्रेष्ठ. ज्यावेळी आत्मा म्हणाला अरे बाबा भरपूर झाले आता तुमची बडबड, काय चाललं आहे तुमचं, त्यापेक्षा तुम्ही भांडत बसा, मीच जातो आता. आता तो त्या शरीरातून निघून गेल्यानंतर हात असून काम करणार नाहीत, पाय असून काही होणार नाही, पोटाचा काही उपयोग होणार, कुठल्याच अवयवाचा काही उपयोग होत नाही. का तर ह्या सगळ्यांना एक प्रेरणा देणारा, चैतन्य देणारा स्रोत या शरीरातून निघून जाणार आहे.
हे ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होईल त्यावेळी आपल्यातलं अज्ञान निघून जाईल. आणि मग आपल्यातला अहंकार, आपल्यातला मीपणा, आपल्यातली घमेंड, आपल्यामध्ये मी बुद्धिवान आहे, हे असे जे सगळे कांगोरे आपल्या मनाचे आहेत ते सगळे संपतात. असो कोणी चोर, असो कोणी साव, ते मला समान दिसतात. समर्थ स्वरूपानंद स्वामी आपल्या पावसला आमच्या होऊन गेले, सत्पुरुष होऊन गेले, त्यांचा अभंग आहे की मला सगळे सारखे दिसतात. अशी दृष्टी ज्यावेळी आपल्याला प्राप्त होते त्यावेळी समजायचं हे शुद्ध आत्मज्ञानाचं लक्षण आहे. ह्याच्यासाठी आपल्याला आता वेळ कमी असल्यामुळे एक दृष्टांत देऊन मला थांबावं लागतं आहे की आजच्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आम्हाला हे सांगितलं आहे की शुद्ध ज्ञान झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन कसं होतं. मागच्या आपण आठवड्यामध्ये ऐकलेलं आहे की आत्मज्ञान आवश्यक आहे. आत्मज्ञान मिळवण्यासाठी सिद्धी प्राप्त करून काही चालणार नाही. म्हणून मीच उदाहरण दिलं होतं स्वतः एक, की त्या शिष्यानं 50 पैशाची विद्या शिकण्यासाठी 12 वर्षे घालवली. अशा आपण ह्या सगळ्या जीवनाच्या विद्या शिकण्यासाठी किती वर्षे घालवणार. त्यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ विद्या म्हणजे पहावे आपणासी आपण, या नाव आत्मज्ञान. हे आत्मज्ञान मिळवा. आणि हे आत्मज्ञान कुठे मिळतं? गुरुपाशी. गुरूंच्या चरणामध्ये आपण सामील होऊया, विलीन व्हा, समर्पित व्हा. मग गुरूंची कृपा झाली की आपल्याला हे आपल्या स्वस्वरूपाबद्दलचं ज्ञान प्राप्त होतं. आणि स्वस्वरूपाबद्दलचं ज्ञान प्राप्त झालं की आपल्या अंगी एक वेगळ्या प्रकारची क्षमता निर्माण होते. ही क्षमता इतकी दृढ असते की त्या व्यक्तीला सहवासात गेल्यानंतर आपल्याला पटकन कळून चुकतं की ही आत्मज्ञानी व्यक्ती असेल. कारण तिला कधी घमेंड नसते, तिला कधी गर्व नसतो, तिला कधी राग नसतो, खायचे दात आणि दाखवायचे दात असला काहीच प्रकार नसतो. फणसासारखा रसाळ, बाहेरून दिसायला काटेल. हे त्याचे गुण आहेत शुद्ध ज्ञानाचे. तो कधी स्वप्नातसुद्धा तुमचं कधी वाईट चिंतणार नाही. जे चिंतेल ते तुमच्या भल्यासाठी चिंतेल. कलावती यांचे सद्गुरू सिद्धारूढ स्वामी यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की सिद्धारूढ स्वामी हुबळीचे, आपले कर्नाटक हुबळीचे सिद्धारूढ स्वामी हे कलावती आईंचे गुरु. तर आदरणीय कलावती आईंचे गुरु एकदा ध्यान करण्यासाठी एका अशा थोडंसं निर्जन अशा ठिकाणी बसलेले होते. आणि तिथे गुरं चारण्यासाठी आलेले असतात. तर त्याच्यात काही टवाळ मुलं असतात. आता मुलं म्हटल्यानंतर वय बालिशपणाचं बऱ्याच जणांचं असतं. त्यातल्या एका टवाळ मुलानं काय केलं की म्हणाले, तू बघा कोणतरी साधू दिसतोय आणि असा एकदम शांतपणे बसलेला आहे, म्हणून ह्याला उठवूया, हलवूया त्याला. मग त्याने गिडगिडा हलवण्याचा प्रयत्न केला, पण ते काय जागचे हालेनात. मग पोरानं आणखीन चेव आला आणि त्याने काय केलं, एक जळती गोवरी, जळलेली गोवरी एक घेऊन आले, पेटवली गोवरी, तिला चांगल्या प्रकारे शिलगावलं आणि ती गोवरी आणली त्यांच्या डोक्यावर ठेवली आणि पोरं निघून गेले. ते ध्यानाला बसलेले होते, त्यांनी संधान साधलेलं होतं. तर शरीर आणि आत्म्याचा संपर्क तुटतो, त्याला महासमाधी असं म्हणतात. तर त्या महासमाधीत असल्यामुळे त्यांना काहीच कळलं नाही. ज्यावेळी त्यांची समाधी उतरली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपला कपाळाचा भाग सगळ्यात जळला आहे. त्यांनी जाणलं होतं कुणी केलं ते, पण त्यांनी शाप नाही दिला, त्यांनी त्याला माफ केलं. या ज्ञानाचं नाव आहे शुद्ध ज्ञान. राग, लोभ, मोह, माया यांच्यापासून जो अलिप्त राहतो, ज्याच्या नावात सामर्थ्य, ज्याच्या स्पर्शात सामर्थ्य, ज्याच्या दृष्टीत सामर्थ्य, ज्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य, ज्याच्या वास्तव्यात सामर्थ्य, हे शुद्ध ज्ञानाचं लक्षण आहे. शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.
आणि ते आपल्यामध्ये आलं की आपण उतून जात नाही, मातून जात नाही, कधी अहंकारानं वागत नाही. कारण त्याला ठाऊक असतं की हे सगळं चराचर जे आहे तो चालवणारा एकच आहे आणि तो मी आहे. तर मला रागवून कसं चालेल, मला रुसून कसं चालेल? कारण सर्वत्र मीच मीच आणि मीच आहे असा त्याला पूर्ण ठामपणे साक्षात्कार झालेला असतो. आणि म्हणून सिद्ध पुरुष जे आहे ते कधी कुठल्याही प्रसंगामध्ये चळत नाहीत, कधी ढळत नाहीत, कधी केविलवाने होत नाहीत, कधी घायकुतीला येत नाहीत. ते स्थितप्रज्ञ असतात. आणि ही स्थितप्रज्ञता जीवनाला आवश्यक असते. परमेश्वर कधी घाबरला असं ऐकलत का? परमेश्वर प्रचंड खुश झाला असं कधी ऐकलत का? तो स्थितप्रज्ञ असतो. त्याच्यासमोर दया मोकळून रडणार लहान मुलांची पण त्याला दया येत नाही की त्याची आई ज्यावेळी तो उचलतो. त्या दया मोकळून रडणारी जी मुलं असतात बघणाऱ्यांचं हृदय पिळवटून येतं. पण परमेश्वराला काय परिणाम होतो? कारण तो निर्लेप होतो. तशा प्रकारे काम क्रोधादी विकारातून आपण निर्लेप झालो. निर्लेप भांडं जे असतं त्याला कधी काळं धरतं? आपण गॅसवर ठेवतो, चुल्यावर ठेवतो, पण कधी ते काळं होत नाही. कारण ते निर्लेप आहे की कसलाही लेप त्याच्यावर चढणार नाही. शुद्ध ज्ञान झाल्यानंतर सिद्ध पुरुषावर कसलाही लेप चढत नाही हे लक्षात घ्या. आणि मग आपण या मोहजाळाच्या कटकटीमधून सुटतो. हा मोहजाळ आपल्याला काहीच करत नाही. कमळासारखं जीवन सिद्ध पुरुष जगत असतात. राहतात चिखलातच. कमळ चिखलात जन्माला येतं पण अंगी कधीच चिखल लावून घेत नाही. पण ती अवस्था समजण्यासाठी सगळी माणसं त्याच्या आजूबाजूची जी असतात ती समंजस असावी लागतात. त्यांना तर ते समजतं. आम्ही आता हे आमचं व्यक्तिगत जीवन जगत असताना बरेच लोक आमच्याकडून बघून फसतात सुद्धा. अरे हे स्वामी आहेत. कारण व्यवहार करत असताना, व्यवहारामध्ये वागत असताना आपण ज्या ज्या चष्म्यातनं बघणार त्या त्या चष्म्यातनं आम्ही दिसत असतो. पण आम्ही कसे असतो लक्षात घ्या. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. म्हणून आमचा बॅलन्स कुठेही जात नाही. कुठल्याही अँगलनी बघा कधी बॅलन्स जाणार नाही. आम्ही कधी घाबरलेलं दिसणार नाही, कधी रडलेलं दिसणार नाही, कधी हताश झालेलं तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येकाला कार्यरत कसं करायचं, कोणती युक्ती काढली पाहिजे की हा ॲक्शन घेईल आणि आपल्या जीवनामध्ये पुढे जाईल, अशा प्रकारचे सातत्याने प्रयत्न करत असतो आम्ही. का तर मला शुद्ध ज्ञान झालं आहे. माझ्या गुरूंच्या कृपेमुळे शुद्ध ज्ञान झालं आहे. ही गुरुकृपा फार महत्त्वाची असते. आणि थोडक्यात याचा समारोप करताना मी एवढंच सांगेन, शुद्ध ज्ञान झालं की यातायाती, जन्ममृत्यूच्या यातायाती थांबतात. जन्ममृत्यूचा भय कधी वाटत नाही. म्हणून तर मी माझ्या अभंगात सांगितलं ना, येता तरी सुखे द्या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या, सुख दुःखाचा सुकाळ या जीवनात माझ्या. याचं नाव आहे शुद्ध ज्ञान. ते आपण या संत संघामध्ये आपण शुद्ध ज्ञानाबद्दल माहिती घेतली. आता पुढच्या संत संघामध्ये आणखी नवीन विषय ऐकण्यासाठी भेटणार आहोत. ते आपण सर्वांनीच पुढच्या आठवड्यामध्ये रविवारी सकाळी 9 वाजता परत येऊया आणि पुन्हा आपण एकमेकांचं दर्शन घेऊया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.